आता हदवड करू शकतात का? अजिबात नाही. तेव्हा दुर्बेग आहे. येणाऱ्या निवडणुकीसमोर ठेवून हे सगळं चाललेलं कारस्थान. म्हणून कायदेशीर प्रोसिजरनच जायला पाहिजे सर. मग विश्वासात घ्यायचं कसं? विश्वासात घ्यायचा संबंधच कुठे येतो? हा विश्वासाचा विषयच नाही. म्हणजे पण लोकशाही हत्या झाली. कायदेशीर म्हणजे लोकशाही हत्या झाली. आमचं मतच घेणार असाल तुम्ही. नाही, मतं आम्ही काय काय जनावर आहोत घेणार? का? शास्त्रात ठरवलं म्हणून नाही, शहरात नाही, जाऊन नाही, आयुष्यात मतं- त्यात अधिसूचना काढा आणि बरोबर. नाही चालणार. त्याला आम्हाला कायदेशीर मार्ग आहे. आम्ही त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ते हलून पडायचं आम्ही त्या ठिकाणी आम्ही ग्रामीण जनतेने तयारी ठेवलेली आहे. मी फक्त त्यांना एवढंच सांगतो, म्हणजे सूचक सांगतो की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यापेक्षा आमच्या इथे येऊन महापौर, स्थायी समिती सभापती व्हा. की हे बिल्डर ऑफिससाठी हॅन्डल चालायचं म्हणजे थेट म्हणतोय. तुमची जागा ज्यादा दरात जाणार त्यांच्याकडेच पैसे येणार आहेत. नाही, म्हणजे आम्हाला- आमचं म्हणणं काय, आम्हाला जरी मुळात शहराच्या आम्हाला लगतचा जो पैसे फायदा आहे, नाही. म्हणजे बरीच लोक शेती करतात ना, मग त्यांच्या शेतीवर कुठं आरक्षण पडलं? त्याचंही खोडून काढतो. आरक्षण कुठं जिथं पडलं? जिथं फ्लड एरिया आहे, जिथं पूरबाधित क्षेत्र आहे, तेच फक्त कोल्हापूर क्षेत्र राहिले. तुम्ही बघा, सर्वेकरांना मला सांगा, गाडगे साहेब, निश्चित मी तयार आहे. येलो बेल्ट करून शेतकऱ्यांनी त्यावेळेला ऑब्जेक्शन नाही, निश्चित 5,000 पेक्षा जास्त हरकती दाखल झाले. झाले, जिल्ह्याचा झाला, झाले, पण पण कुठेही तेव्हा विचार केला नाही. हे शासन काम करता नेहमी दाबून करतं, गरिबांच्या मुडक्या पायद्याच काम करतं. 5,000 जर हरकती आल्या असत्या आणि त्यावर जर तिथल्या लोकप्रतिनिधी मान्य केलं नाही शासनानं, तर त्यावर मोर्चे काढायला पाहिजे होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आता कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या लगतची जी 8 गावं आहेत त्यांचा हद्दवाढीमध्ये समावेश करा. त्यांनी हे विधान केलं आणि एक प्रकारच्या हद्दवाढीच्या अनुषंगाने एक बत्ती लावली आणि त्या विषयानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये रंगू लागल्या की निवडणुकीच्या अगोदर ही हद्दवाढ होणार की निवडणुकीच्या नंतर होणार, ही खरंच हद्दवाढ होणार की पुन्हा एकदा गाजर दाखवलं जाणार. आणि या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, वेगवेगळ्या प्रकारचे शंका आणि वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क लावले जात आहेत. आणि याच अनुषंगानं ज्या हद्दवाढीच्या बाजून आहेत ते देखील अतिशय आक्रमकपणानं हद्दवाढ का झाली पाहिजे या भूमिका जनतेच्या समोर मांडत आहे. तर ही हद्दवाढ आता तुर्तास होऊ नये, त्याच्यामधून काहीतरी आपल्याला मार्ग काढायला हवा, त्यासाठी एका बैठका घ्यायला हव्यात. ही सुद्धा बाजू मांडण्यासाठी हद्दवाढ विरोधी कृती समिती आहे, ती सुद्धा आपल्या परीने आपली भूमिका ग्रामस्थांच्या समोर आणि प्रशासनाच्या समोर मांडत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून या दोन गोष्टी किंवा या दोन भूमिका समोर आल्या, त्याच्यातून मध्यमार्ग म्हणून सरकारनं प्राधिकरणाचा मार्ग समोर आणला आणि मग प्राधिकरण सुद्धा या दृष्टिकोनातून कुठला मध्यमार्ग या स्थितीमध्ये काढू शकतं, हा सुद्धा प्रश्न सध्या चर्चेला जात आहे. आणि या सगळ्या गोष्टींवरतीच आज पुन्हा एकदा सडेतोड रीतीनं कुठल्याही प्रकारची भीडभाड न राखता आणि थेट रीतीनं आपण या पुन्हा एकदा नागरिकांच्या प्रश्नावरती भाष्य करणार आहोत आणि त्यासाठी माध्यम असेल टीव्ही नेक्स्ट मराठीचं. तर माझ्या सोबत आहेत खऱ्या अर्थानं ज्यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतली ते कोल्हापूरचे शहराचे आमदार राजेजी क्षीरसागर. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्या सहकाऱ्यांच्या समेत हा विषय मांडला. त्या एक प्रकारे आपण असं म्हणू की सरकारच्या बाजूनच ही बाजू मांडण्यासाठी किंवा ती भूमिका मांडण्यासाठी हद्दवाढ व्हावी यासाठी किशोरजी घाडगे आपल्या सोबत आहेत. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं हद्दवाढीच्या विरोधात म्हणता येणार नाही, परंतु एक लवचिक भूमिका घेत आता तुर्तास आपल्याला हद्दवाढ नको, परंतु त्याचे काही परिणाम, दुष्परिणाम या गोष्टीचा सारासार विचार व्हावा यासाठी सातत्यानं आग्रहाची भूमिका मांडणारे वडणगेचे माजी सरपंच आणि धदाडीचे नेते सचिनजी चौगले या ठिकाणी आहेत. आणि त्याच पद्धतीनं प्राधिकरणाच्या माध्यमातून आपली भूमिका S4Kच्या माध्यमातून सातत्यानं पुढे घेऊन जाणारे राजू माने देखील आहेत. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीने मला ठाऊक आहे की तुम्ही आपापल्या भूमिकांवरती ठाम आहात, सडेतोड रीतीने तुम्ही भूमिका मांडता हे कोल्हापूरकरांना माहीत आहे. आणि त्यामुळेच आजची चर्चा सुद्धा हातचं न राखता तितक्याच पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट नेमकं या बैठकीच्या बाबतीमध्येच अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. काही जण असं म्हणतात की ही बैठक तशी अधिकृत बोलवलीच नव्हती, क्षीरसागरजी गेलेत आणि मग मंत्र्यांची बैठक झाली आणि हा विषय पुढे आला. नेमकं काय झगडलं होतं? आपण जर पाहिलं की हद्दवाढीचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. यापूर्वीची शेवटची जर हद्दवाढ बघितली तर 1946 साली शहराची हद्द होती 66.4 किलोमीटर आणि तेवढीच हद्द आहे शहराची. आणि मुळामध्ये हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाकीच्या शहरांच्या जर हद्दवाढीचा विचार केला आपण तर ती हद्दवाढ करताना विरोधक किंवा असा कुठलाही सरकारने विचार केला नाही. हद्दवाढ ही काय केलेली जाहीर केलेली आहे आणि यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला बाइंडिंग नाही आहे.
फक्त एक माणुसकीच्या दृष्टीनं आणि सगळ्यांचं सहमती व्हावी या दृष्टीनं सरकारचा हा प्रयत्न आहे. आणि आपण जर म्हटला की बैठक अधिकृत अनधिकृत या वर्षभरात तरी गेल्या अनेक वर्ष हे आंदोलन चालू आहे. ज्यावेळी नगरपालिकेतून महापालिकेत रूपांतर झालं 1972 साली, त्यावेळीपासून त्यावेळी नगरसेवकांची भूमिका होती. त्यावेळी देखील 1-2 वर्षाचा कालावधी त्यावेळेच्या सरकारनं त्यानं दिला होता की 2 वर्षात आपण काय करूया, हद्दवाढ करूया. नाहीतर नगरपालिकेतून महापालिकेत रूपांतर होताना त्यावेळी हद्दवाढ व्हायला पाहिजे होती. त्यामुळं आता या हद्दवाढीबद्दल शहराच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत. कारण शहरातील जी ओपन स्पेस आहे किंवा जी जागा आहे ती शहरातील लोकांना पुरी पडत नाही. शहरात लोकसंख्येचे म्हणजे जी मूळची लोकसंख्या आणि आता ग्रामीण भागातले देखील आमचे बांधवच आहेत, ते रोजगारासाठी शहरात येतात, बाकीच्या व्यवहारासाठी शहरात येतात. त्यामुळं ते फ्लोटिंग जे लोकसंख्या येते त्याचा सर्व ताण शहराला सहन होत नाही. त्यामुळं शहर एक व्हर्टिकल म्हणजे उभी वाढ शहराची होत चाललेली आहे. आणि त्यात आता पुराचा प्रश्न म्हणजे पाणी जे पूर्वी येत नव्हतं ते आता शहरात पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात आपण महापुराची स्थिती बघितली. असं जर पाहिल्यानंतर त्या पुराच्या स्थितीमुळे त्या ज्या थोड्याफार महापालिकेकडे ओपन स्पेस होत्या त्या देखील आता कमी झालेल्या आहेत. त्यामुळं शहर हे संपूर्ण जिल्ह्याचं हार्ट म्हणजे शहर वाढलं तर त्या संपूर्ण आजूबाजूचा विकास होतोय. आतापर्यंत संपूर्ण जागतिक पातळीवर देशात महाराष्ट्रात जे आपण पाहिलं की शहराचा विकास झाला की आजूबाजूचा विकास होतो. त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन कोल्हापूर शहराचं जी हद्दवाढ आहे ती जर झाली तर भविष्यात आता IT पार्क प्रस्तावित आहे, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर प्रमाणे ज्योतिबा विकास आराखडा आहे. जे शहराच्या आता आजच वर्तमानपत्रात आपण बातमी पाहिली असेल की शहरात 3 उड्डाण पूल व्हायला लागले. शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं शहर आणि ग्रामीण आज जरी विरोधक काय म्हणजे हद्दवाढ विरोधक काय म्हणत असतील याच्याशी कर्तव्य नाही. शहराचे आपण पाहिलं असेल तर आता कळंबा जावा, पाचगाव जावा, रिंग रोड जावा, आता फुलेवाडीचा रिंग रोड घेतला की उजवी बाजू शहराची शहर हद्दीत आहे आणि रस्त्याची दुसरी बाजू ग्रामीण आहे. म्हणजे शहर आणि ग्रामीण असा काय म्हणजे अनेक वर्षांपासून असलेली ही मागणी आता त्याला कुठेतरी मूर्त आणि पडद्यामागे आपण जर म्हटला की अधिकृत अनधिकृत पडद्यामागे या संदर्भात एकमत करण्याच्या दृष्टीने बऱ्याच बैठका झालेल्या आहेत, बरंच नियोजन चालू आहे की महापालिकेने वेगवेगळे प्रस्ताव पाठवलेले आहेत. त्या प्रस्तावामध्ये सुधारणा सुचवलेल्या. आता देखील पूर्वी 42 गावाची मागणी होती ती 22 गावावर आली. आता देखील शासनानं म्हणजे अगदी म्हणजे काही आता गावठाणं वगळून जी शहरातलीच लोक बाहेर कॉलनीमध्ये राहायला गेले आहेत, ज्या कॉलन्या शहरात संलग्न आहेत, अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कुठल्याही पद्धतीनं हद्दवाढ होऊन एकदा त्या हद्दवाढीच्या म्हणजे जे लोकांची मागणी आहे त्याला एक मुहूर्त लागावा आणि तो मुहूर्त निवडणुकीपूर्वी असावा ही शहरातल्या लोकांची अपेक्षा. त्यांनी आपली भूमिका मांडली. सचिनजी, तुम्ही सातत्यानं भूमिका मांडता. त्याच्या अगोदर सुद्धा अनेक चर्चासत्रामध्ये तुम्ही अगदी ठाम रीतीने आग्रही तुम्ही भूमिका मांडली. आता म्हणजे एक कार्यक्रम आम्ही काल केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आता इकडे आजूबाजूची ही 8 जी गावं आहेत ती वगळून उर्वरित गावांसाठी हा एक अलर्ट कॉल आहे. त्यांच्यासाठी हा एक अलर्ट कॉल आहे. ज्या पद्धतीची ही बैठक पार पडली, ज्या पद्धतीच्या बातम्या आहेत, कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? तर निश्चित आज ती 8 गावं जात्यात आहेत आणि उरलेली 12 गावं आम्ही सुपातो. त्यामुळं ती आज भरडतील, भविष्यात आम्ही भरणार आहोत. त्यामुळं निश्चित आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हद्दवाढीचे चटके सोसावे लागणार आहे. मुळात काय विषय निश्चित आपण बघायला गेलं तर कोल्हापूर शहरापेक्षा आजूबाजू ग्रामीण भाग आहे तो अतिशय पायाभूत सुविधा भक्कम आहे आणि सक्षम आहे. मी नेहमीच सांगत असतो या ठिकाणी आम्हाला 15 वित्ताकडून थेट सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे येत असतात. 25, 15, 30, 54 जनसुविधा, नागरी सुविधा, जल जीवन मिशन योजना, तांडावरती सुधार योजना, दलित सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा परिषद सदस्यांचा फंड, आमदारांचा फंड, खासदारांचा फंड, म्हणजे विविध फंड आहेत त्यातून पायाभूत सुविधांचं ग्रामीण भागात जाळं निर्माण झालं आहे. शहरात फिरताना तुम्ही बघताय की 2 व्हीलरवरून फिरायला जातं ते शॉक ऑफिसर पण निकामी होत आहेत आणि कमरेला बेल्ट लावून फिरायची पाळी आलेली आहे. काल केलेला रस्ता धुवून जातोय. एक पाऊस पडला परवा तर पूर्ण शहर तोडलं. मग समस्याच्या करते शहर आहे. शहरामध्ये कचऱ्याचा उठाव प्रॉपर होत नाही. शहरामध्ये सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तुमचा जो काय पाणी शुद्ध करण्याचा प्लांट आहे तो फेल जातोय. पाणी ओव्हरफ्लो होऊन पंचगंगेत मिळते.
मग अशा दुरावस्थेत कचऱ्याचा डोंगर साठलेले आहेत. मावड्याच्या ठिकाणी तुम्ही नेहमी बघताय, त्या ठिकाणी काही कुत्री सुद्धा बालकांच्या हल्ला केलेला आहे. मग अशी दुरावस्था कोल्हापूर शहराची आहे. शहर आमचा मोठा भाव आहे, आमचं दुमत नाही. फ्लोटिंग पॉप्युलेशनच्या हिशोबाने आम्ही दररोज शहरात येतो, शहरात कमीत कमी 1-2 वेळा जाऊन पुन्हा गावात जातो. जर पण शहर जर मोठा भाव आहे तर मध्यंतरी एक जाहिरात आली होती, भाई ये दीवार टूटती क्यों नहीं. बघा, मुळात मी सांगितलं ना की मोठा भाऊ आहे तो मोठाच राहतो. छोट्याला गेलगुत करायचा प्रयत्न शहराने करू नये. आम्हाला आमचं अस्तित्व आहे, आम्हाला आमचा स्वाभिमान आहे. जसं घाडगे साहेबांनी सांगितलं की फ्लोटिंग पॉप्युलेशन, याच्या उलटी परिस्थिती आहे. बुधवार पेठ, मी वडंग्यापुरतं बोलायचं जातं, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, 300 पेक्षा जास्त कुटुंब वडंग्यातून राहतो, घरं बांधतो. आम्ही त्याला विरोध केला? अजिबात नाही. माझी महापौर वडंग्यातून राहिलेलं आहे, आम्ही त्याला विरोध केला? अजिबात नाही. शेवटी हा आचार संचार आणि जो काय आम्हाला राज्यघटनेने अधिकार दिला त्या कुणी बाधा आणू शकत नाही. आक्षेप काय आहे नेमका? आक्षेप मुळात आम्ही उजवे आहोत. अजून शहराची बघायला अवस्था आहे. शहर त्या लेवलला येऊ दे. प्राधिकरणाच्या माध्यमातून 2000 कोटीची मागणी या दोन्ही विभागाच्या लोकप्रतिनिधी मागणी केलेली आहे, ती फुलफिल करू देत आणि मग शहराचा त्या लेवलला आणून विकास केल्यानंतर मग त्या दृष्टीने विचार करता येईल आणि मग हदवडीबाबत आपण सकारात्मक विचार करता येईल. पण सध्या तरी निश्चित शहरांच्या पेक्षा आम्ही ग्रामीण भाग उजवा आहे. किशोरजी, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, कारण आता त्यांनी जे काय मुद्दे मांडले, आज त्यांनी सांगितले की शहराची अवस्था बकाल आहे किंवा शहरापेक्षा आम्ही पडारलेलो आहे. आता इथं वादाचा विषय नाही, परंतु आपण पाहिला असेल, कालच आम्ही पंचगंगा रुग्णालयाला राज्यात पहिला क्रमांक आला म्हणून त्यांचा सत्कार केला. तर त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिथलं सांगितलं की 80% ही जनता आजूबाजूच्या ग्रामीण भागातील या सेवेचा लाभ घेते. आज पाहिलं तर KMTचे 29 पैकी 26 रूट हे ग्रामीण भागात आहे. त्याचा 2 कोटी महिन्याला तोटा ही कोल्हापूर महापालिका सहन करते. अग्निशामक दल कोल्हापूर महापालिकेचा आजूबाजूच्या गावाला, कोल्हापूर महापालिकेची मोफत धरण व्यवस्था आपली, त्यामुळे आजूबाजूचे लोक देखील त्या ठिकाणी येतात. कधीही महापालिकेनं अटकाव केलेला नाही. म्हणजे जरी ग्रामीण भागातील जनता आमचा छोटा भाऊ असला, किती सक्षम असली तरी आज त्यांनी पाण्याचा विषय काढला तर मध्यंतरी महापालिकेनं नुसती रिंग रोडला एका कॉलनी 1-2-4 कॉलन्यापुरती एक मोहीम राबवली, तर त्यामध्ये जवळजवळ 400-500 कनेक्शन निघाले. म्हणजे लोक अजून देखील शहरातील पाण्यावर काय आहेत अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत सगळे अप्रत्यक्षरित्या शहरी महापालिकेच्या सुविधांचा आणि त्याचा संपूर्ण ताण ही महापालिका सहन करते. महापालिका तोट्यात जाते, परंतु महापालिकेनं अजूनपर्यंत काबू केलेलं नाही, कुठल्याही सुविधा बंद केलेल्या नाही. असं असताना एकमेकात आता ह्याच्यात राजकीय ह्याच्यात आरोप प्रत्यारोप राहिले. माझा स्पष्टपणे या ठिकाणी आता या खुल्या चर्चेत विषय करायचा नाही. मी फक्त त्यांना एवढंच सांगतो, म्हणजे सूचक सांगतो की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यापेक्षा आमच्या इथे येऊन महापौर, स्थायी समिती सभापती व्हा. म्हणजे या राजकीय दृष्टीतून विरोध आहेत. कारण 10 लोकांचं पॅनल असते, मग प्रत्येक गट असते, मग आपलं अस्तित्व काय राजकारणातलं. आमचं म्हणणं आहे तुम्ही इथं तुम्ही नेतृत्व करा, महापौर व्हा, स्थायी समिती सभापती व्हा आणि या राजकीय प्रवाहात या राजकीय दृष्टीतून विरोध नाही. आता याला मला उत्तर द्यावंच लागेल. निश्चित आम्ही पंचगंगाची सुविधा वापरतो, हॉस्पिटलच्या वापरतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. पण त्यातही सुद्धा शासनाच्या काही पर्सेंटेज त्या ठिकाणी डॉक्टर सोल्ड करत असतात. नगरपालिका बेअर करते सर, फक्त मला माहिती आहे, पण त्यातलं 30% शासनाचे अधिकारी काम करत असतात. त्यामुळे शासनाचं हॉस्पिटल. दुसरी गोष्ट KMT सांगितली, माझं उलटं म्हणणं आहे. KMT निवड ग्रामीण जनतेमुळे तरलेल्या अत्यार जर ग्रामीण जनता प्रवास करत नसली तर KMT बंद पडले असते. हे काय सांगतात की 23 रूट जाटवाडीतून झालेलं सुरू रूट जाऊन संपतो कुठं बापट कॅम्पच्या पुढे जाऊन तो संपतो रूट. तर जटरावाडीतनं गंगावेशपर्यंत लोक लोंकाळत प्रवास करतात. पण गंगावेश पासून पुढे जो काय तुमचा रूट आहे, जो शहरी रूट आहे, तिथे लोक बसत नाहीत. त्यांना शहरी लोकांना ते KMT वापर करणं कमी प्रमाणात वाटते कदाचित, त्यामुळे KMT वापरत नाही आणि म्हणून KMT तोट्यात निघाले. पण जे काही KMT तरलेले आहे ते निवड ग्रामीण जनतेतून तरलेलं आहे, ही तर मला जाणीवपूर्वक सांगावं लागेल. आता आता राहिला प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून मला नगरसेवक असेल किंवा स्टँडिंग कमिटी असेल, मला माझे सोर्सेस आहेत ना. आज उद्या मला त्या ठिकाणी जिल्हा परिषद माझी आहे, त्या ठिकाणी पंचायत समिती आहे, त्या ठिकाणी जिल्हा परिषद म्हणजे शहरात नेतृत्व करण्यापेक्षा जिल्ह्यात नेतृत्व करून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ती ठिकाणी त्या ठिकाणी मोठी संधी आहे. आणि या ठिकाणी सांगितलं याने की हा काळ खरं तर कधीच मुद्दा आहे की त्या 10 ठिकाणी 15 लोकांना संधी मिळते, त्यात त्यांचं राजकीय अस्तित्व संपणार आहे. मुळात हा विषय गौण आहे. सुविधांच्या बाबतीत आम्ही निश्चित उजव आहे. कारण का इथं कोल्हापूर शहराच्या ठिकाणी सारख्या ठिकाणी 5,000 मतांना 7,000 लोकसंख्येला एक लोकप्रतिनिधी काम करतो.
पण ग्रामीण भागात गेलं तर तुम्ही 600 मताला 700 मताला आणि 1000 लोकसंख्येला एक ग्रामपंचायत सदस्य काम करतो. मग कोण कोणाला सक्षम करून सुविधा देईल? आज शहरामध्ये उत्पन्न दाखला माफ करा जन्म दाखला मृत्यू दाखला काढायचा तर 10 दिवस वेटिंग करावं लागतं. आमच्याकडे आत्ता सांगितलं दुसऱ्या मिनिटाला मिळतो. बांधकाम परमिशनचा विषय गावठाण हद्दीमध्ये आम्हाला परमिशन द्यायचे अधिकार आहेत. 250-300 रुपयाला आम्हाला बांधकाम परमिशन मिळते. शहराच्या नगरपालिकेच्या हद्दी झाल्यानंतर त्या परमिशनला 1000 स्क्वेअर फीटच्या 1,00,000 रुपये खर्च आहे. तो आमच्या ग्रामीण जनतेला सोचणार आहे का? तिसरी गोष्ट या ठिकाणी नळ सर्व्हिसचं कनेक्शन हे म्हटले की 400 कनेक्शन 500 कनेक्शन बोगस हा फेल्युलर नगरपालिकेचा आहे. त्यांची जबाबदारी होती की चोरून कनेक्शन घेते कोण करते आणि त्यांच्याकडून लक्ष ठेवायला होतं. हे काही कॉलनीला पाणी पुरवत आहेत निश्चित पुरवत आहेत, काही गावांना पाणी पुरवत निश्चित पुरवत आहेत, पण ती शासनाची योजना त्याची बिल आकारणी केली जाते, शहराच्या प्रमाणात ती वसूल केली जाते. आता बोगस कनेक्शनचा विषय तो ते फेल्युलर नगरपालिकेचे नगरपालिकेने त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे ठेवलेलं नाही म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचा व्यवहार घडला असेल असं माझं म्हणणं आहे. दोन्ही बाजू एक नाही आपापल्या परीने आपल्या भूमिका मांडतायत. प्राधिकरण असताना ज्याची नेमणूक शासनाने केलेली आहे, आता परत शासन म्हणते की हद्दवाढीच्या अनुषंगाने या गावांचा समावेश करा. मग प्राधिकरणाचं अस्तित्व काय राहणार? प्राधिकरणाला ना म्हणजे आता जी प्रक्रिया चालू आहे हद्दवाढीची ती प्रक्रिया प्राधिकरणामधून पण झाली असते. बर जे 42 गावातून किती गावं घ्यायच्यात शहरामध्ये डिनोटिफिकेशन काढून शहराच्या क्षेत्रात बदल केला असतो म्हणजे प्राधिकरण क्षेत्रात बदल केला असतो आणि अधिसूचना काढून लोकांच्या सुनावणी घेऊन हरकत घेऊन जर हा विषय मार्गस्थी लागला असता तर आत्ताही हद्दवाढ होऊ शकली असती. पण शासनानं का महानगरपालिकेच्या या संदर्भात हद्दवाढीचा विषय वेगळा प्राधिकरणामध्ये समावेश शासनानंच केली आणि शासनच यावर विचार करते की अधिसूचना काढायची आणि हे गाव समावेश. मग प्राधिकरणाला मध्ये डिनोटिफिकेशन करून ही गाव तुम्ही हद्दवाढीत समावेश करून घेऊ शकलं असतं ना. तुम्हाला 6 महिन्याचा कालावधीचा निवडणूक आयोगाचा काय विषय आला नसता तिथं आणि आता ही गावं हद्दवाढीत समावेश झाली असते. परंतु हे पण होत असताना ग्रामपंचायतीनं आम्ही जी चुका केलेल्या आहेत म्हणजे 9 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही प्राधिकरणाकडे कधी गेलोच नाही. मी म्हणण्यापेक्षा आमची 42 गावं कधी गेली नाहीत आणि आमचा प्रारूप आराखडा बनवा. ज्या प्राधिकरणाला ह्या सध्याच्या नागरी विकास प्राधिकरणाला प्रारूप आराखडा बनवताच येत नाही आणि जिथं शासन 1 रुपया फंड देऊ शकत नाही तिथे आमचे लोकप्रतिनिधी म्हणतात की 2000 रुपये आम्ही निधी आणतो प्राधिकरणाला. जी गोष्ट शक्य होत नाही, जी गोष्ट अस्तित्वात येऊ शकत नाही, ह्या गोष्टीवर कोल्हापूरची हद्दवाढी चर्चा त्याला ह्याला कुठं तर मूलभूत गरजांच्यावरती संघर्ष करण्यापेक्षा शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाला याच प्राधिकरणाला महानगर प्रदेशात किंवा 21 कलम लागू करून जर केलं तर शहराचाही प्रश्न मिटेल आणि गावांचाही प्रश्न मिटेल. ह्या प्राथमिक सुविधा आज ना उद्या कायम जिथं विकासाची व्याख्या येईल ही कायम आज ना उद्या चालतच राहणार आहे. आता तुमची भूमिका काय आहे ज्या पद्धतीचा आता या चर्चा चालू आहेत? आमची सध्या एकच माहिती आहे की या प्राधिकरणानं KMRD महानगर प्रदेश प्राधिकरण राज्य शासनाने यावरती निर्णय घेऊ याच्यावर निर्णय घ्यावा आणि हा विषय संपुष्ट झाला. किशोरजी, आता एका बाजूला एक नाही निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, त्याच्यामुळे प्रभाग रचनेमध्ये सगळी सरकारी प्रशासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. अशात पुन्हा एकदा हद्दवाढीसाठी 8 गावांचा समावेश करा म्हणून एक प्रस्ताव समोर आलेला आहे. म्हणजे एका बाजूला सरकारनं सांगितले की तुम्हाला 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत, परत आता ही जर 8 गावं त्याच्यामध्ये जर समाविष्ट करायची असतील तर पुन्हा आपल्याला प्रभाग रचना वेगळ्या पद्धतीने करावी लागेल, पुन्हा सगळ्या गोष्टी होतील. मग खरंच हे निवडणुकीच्या तोंडावरती मांडलेली गोष्ट आहे का खरंच याच्यासाठी पुढे जायच्या दृष्टिकोनातून केलेली ही गोष्ट आहे? अजून देखील बराच निवडणुकीला कालावधी आहे. जरी 4 महिन्यात प्रभाग रचना होणार असली तरी आपण पाहिलं असेल की आज देखील वर्तमानपत्रात आलेलं आहे की 3 टप्प्यामध्ये निवडणुका घेण्याचा म्हणजे प्रशासकीय जी यंत्रणा आहे आपली त्याच्यावर एवढा ताण आहे की 3 टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्या असा राज्य शासनाचा म्हणजे विचार चालू आहे. पहिल्या टप्प्यात अ वर्ग म्हणजे मुंबई, पुणा, नागपूर अशा मोठ्या महापालिका होतील. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती होतील. तिसऱ्या टप्प्यात क किंवा ड वर्ग अशा महापालिका नगरपालिका होतील. आपण तिसऱ्या टप्प्यात शक्यतो जाईल. त्यामुळे आपण जरी शक्यतो 4 महिन्याचा कालावधी दिसत असला तर तो 8-9 महिन्यापर्यंत लांबू शकतो आणि त्या कालावधीमध्ये हद्दवाढ करून प्रभाग रचना होऊ शकते. आणि या संदर्भात मागच्या निवडणुकीमध्येच कल्याण डोंबिवलीला देखील अशी हद्दवाढ केली होती. त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर त्यावेळी 21 गावांनी बरेच दिवस बंद पुकारला होता, परंतु शासनानं ती गावं थोडे दिवस त्यांना
एक 6 चा कालावधी देऊन बाकीच्या निवडणूक प्रक्रिया पार पडल्या आणि 6 महिन्यामध्ये त्यातली बरीच गावं हद्दवाढीतली परत महापालिका क्षेत्रात आली. आणि ही तरी आता जी आपण जी गावं किंवा जे सांगितलेला आहे जो एरिया तो शहराच्या अगदी लगतचाच आहे. जे शहर आणि तो एरिया ह्यामध्ये काही फरक नाही. आणि ह्यातली आता सचिनरावांनी सांगितलं हे सत्य आहे की आमच्या भागातील कोलारपेठ असेल बुधवारपेठ असेल शहरातली बरीच कुटुंब मग ती कुठं स्थायिक झाले आहेत ती शहराच्या लगतच्या भागात स्थायिक झालेले आहेत. त्यामुळं ती थोडक्यात आमचीच आहेत. त्यामुळे शहरात यायला त्यांना त्यामुळे त्यांना काय यायला काय हरकत नाही असं आम्हाला वाटतंय. जरी भौगोलिक तिकडं असले भौगोलिकदृष्ट्या तरी त्यांचं एक घर आता एक घर आमच्या पेटीत असं आहे. एक घर उत्तरेश्वर पेटीत आहे, दुसरं घर कुठं शिंगणापूरला आहे, तिसरं घर सचिनराव मध्ये तसं कुठं ओडिंग्यात आहे आणि मतदार कुठं आहे उत्तरेश्वराला. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते हद्दवाढ जरी कागदावर झाली नसली तरी अप्रत्यक्षात ती झालेली आहे. ते मानतात ते मुद्दा त्यांच्या ठिकाणी योग्य असेल, मी काही नकार देत नाही. पण मुळात मी तेच सांगितलं फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विषय आला की शहरात ताण पडतो. त्या 300 कुटुंबाचा ताण आमच्या पडतो आम्ही काबू करत नाही. ते आमचेच बांधव आहेत, त्यांचा ताण आम्ही सहन करतो. त्यांचं ते म्हटले तसं मतदान निश्चित शहराच्या ठिकाणी ते ग्रामीण भागात ग्रामपंचायत मतदान नोंद केलेली नाही. त्यांचं सांडपाणी असेल, त्यांचं मल निसरण असेल, त्यांचं पाणी पुरवठा असेल, त्या सगळ्या सुविधा आम्ही त्यांच्या पॉलिसीचे रस्ते असेल आम्ही देतोय ना. ते का आमच्या त्या पंचायतीचं कर्तव्य म्हणून करतोय. तसं नगरपालिकेनं करायला पाहिजे होतं. ही लोक विस्थापित झाले नसतील. शहर जर प्रॉपर विकास झाला असता तर ही लोक विस्थापित झाली नसतील, निश्चित झाले नसतील. पण ते काय होत आहेत मी माझं या ठिकाणी सांगणं हे आहे की हे बिल्डर ऑफिससाठी हट्ट चालय सगळ्यांचा आणि थेट म्हणतोय बिल्डर ऑफिससाठी. कारण मुळात काय विषय आहे जर कोल्हापूर शहर सारख्या ठिकाणी अपार्टमेंट बांधली तर 8,000-9,000 स्क्वेअर फीटनं या ठिकाणी अपार्टमेंटला फ्लॅट जातो. आज कोटी रुपयाला फ्लॅट आहेत अपार्टमेंटचे. आणि तेच जर तुम्ही वडंग्यात गेला तर 1,000 स्क्वेअर फूट जागा तेव्हा 1200-1300 बांधकाम 35-40 लाखापर्यंत मिळते. उद्या ह्या बिल्डर लॉबीला नफाखोरी करायला ग्रामीण भागात लोक येणार नाहीत, तेवढे पैसे देणार नाहीत, म्हणून त्यांनाही हद्दवाढ पाहिजे. तुम्हाला काय तर बोलायचं? मला एवढंच त्यांना सांगायचं की त्याने तर बिल्डर लॉबीचा देखील विषय काढला तर ग्रामीण भागामध्ये पण आता वेगवेगळ्या कॉलन्या व्हायला लागल्या, वेगवेगळी डेव्हलपमेंट चालू आहे. बिल्डर लॉबी शहरात जशी आहे तशी ग्रामीण भागात आहे. दुसरं गोष्ट अशी आहे की वेळोवेळी आमचे जे हद्दवाढीचे समर्थक बाबा इंदुरकर त्यांनी सायंटिफिक म्हणजे जे घटनेत प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि जगण्याचा अधिकार असताना प्रत्येक व्यक्तीला किती जागा लागते त्याचा सायंटिफिक अभ्यास केलेला आहे, त्याचा रिसर्च केलेला आहे. शहराची आता लोकसंख्या अशी झालेली आहे की प्रत्येक व्यक्तीला जी जगण्यासाठी जागा लागते ती शहरात उपलब्ध होऊ शकत नाही. कारण शहराच्या जे आपले जागा घेतली की त्यामध्ये आरक्षण आली, त्यानंतर रस्ते आले, त्यानंतर बाकीचे सगळे जर क्रीडांगण आली, असं जर केले तर काही जागा शहरात शिल्लक राहत नाही. म्हणजे एक माणसाला जगण्यासाठी मूलभूत जी जागा लागते तेवढी लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही. दुसरा विषय त्यांनी भीती व्यक्त केली की बिल्डर लॉबी ग्रामीण भागात येईल किंवा काय. आता सध्या ग्रामीण भागात आपण बघितले आजूबाजूच्या वेगवेगळ्या कॉलन्या होतात, वेगवेगळी डेव्हलपमेंट या बिल्डिंग क्षेत्रात आता वेगळी चालू आहे. अपार्टमेंट देखील अगदी मोठमोठ्या ग्रामीण भागात आहेत. शहराच्या लागत भागात तरी अतिशय मोठ्या प्रमाणावर ही बांधकामं चालू आहे. त्यामुळे बिल्डर लॉबी ही ग्रामीण भागातच आहे. आणि दुसरी गोष्ट जर हद्दवाढ झाली तर त्यांनी ते म्हटलेत की दर वाढणार आमच्याकडे, मग त्याचा फायदा कोणाला होणार आहे? ग्रामीण भागातील जनतेलाच होणार आहे. त्यांची जागा ज्यादा दराने जाणार, त्यांच्याकडेच पैसे येणार आहेत. आमचं म्हणणं काय शहराच्या फायदा आहे. आपल्याला मुळशीचा अनुभव आहे, आपल्याला साधाळ माझ्याचा अनुभव आहे. या ठिकाणी मी निश्चित सांगू इच्छितो साधाळ माझ्याला चांगल्या हेतून दिव्य खानकरांनी पर्यटन क्षेत्र जाहीर केलं. आज काय अवस्था आहे तिथले मूळचे शेतकरी मोठ्या लोकांना जमिनी फार्म हाऊससाठी विकून मोकळे झाले आणि त्यांच्या फार्म हाऊस वॉच म्हणून काम करतात. ही वाईट परिस्थिती आहे, ही आमच्यावर येणार आहे. वडंग्याचा विचार केला तर 950 हेक्टर ऊसाचं क्षेत्र आहे, 15 दूध संस्था आहेत, 7 ते 8 लिटर दूध दररोज संकलन होतं. या सगळ्यांच्या वरवून टाकलं येणार आहे. वडंग्यामध्ये सगळ्याच माणसात शेतीत असलेला भाग नाही आहे. शेतमजूर सुद्धा वडंग्यात मोठे कुटुंब आहेत, 1000 जास्त कुटुंब शेती मजूर म्हणून काम करणारे ज्यांच्या दूध उत्पादनाचा व्यवसाय त्यांच्यावर त्या ठिकाणी चालतो. ह्या सगळ्यावर वरवून टाकणार आहे. जर तुम्ही वडंग्यात आला आपण आणि नदीवर उभारला तर 200 मीटरवर त्या ठिकाणी अपार्टमेंट झाले आणि वडंगी बाकी नदीपासून 1.5 किलोमीटर लांब आहे. म्हणजे नगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनाचा फटका नगरपालिकेची ब्ल्यू लाईन मध्ये रेड लाईन मध्ये बांधकाम परमिशन दिल्या
भराव टाकले आणि ते पाणी पूर्ण आता वडणग्यात शिरते. पूर्वी वडणग्यात 2005 साला त्यापूर्वी 1919ला पूर आले पण 20 घरं पाण्यात गेली. आता 21 आणि 19ला 400 पेक्षा जास्त घर पाण्यात गेली. हे पातक करा तुम्ही, चुका करा तुम्ही, निस्तोर आम्ही का. पुन्हा जर नगरपालिकाचं विस्तारीकरण झालं, हद्दवाढ झाली आणि भविष्यात जाऊन आता आडगाव सोडून द्या, पण भविष्यात आम्ही पण त्यात आम्हाला पण त्याचं घ्यायचं प्रयोजन आहे. त्या पद्धतीने त्याच्यात चालले आहेत. मी म्हणतो इंग्रजांची नीती आहे, डिवाइड अँड रूल. 20 गाव एकदम अंगावर येतात ना, नको आड घ्या. 8 थंड पडलीत की मग पुन्हा आड घ्या. त्यामुळे आज ना उद्या आम्हालाही त्या जात्यात जावं लागणार आहे, आम्ही भरडणार आहे. आणि जर शहराच्या दोन्ही बाजूला, नदीच्या दोन्ही बाजूला शहर वाढलं तर मुळा मोठा व्हायला पंचगंगेची वेळ लागणार नाही. काय अवस्था आहे मुळा मोठाची. बरोबर, पाणी आहे, नदी आहे का गटरगंगा आहे का ओढा कळत नाही. हे पंचगंगा दुर्भिक्ष होणार आहे या काळामध्ये, ती भीती आहे. आमचा शेती व्यवसाय संपणार आहे, आमचा शेतकरी संपणार आहे आणि मुळशी पॅटर्न आमचा होणार आहे किंवा जे साधेबाहेर झाली ती आमची अवस्था होणार आहे. कारण लोकांना खऱ्या अर्थानं पैसे विनियोग करायला तेवढी समज नसते ग्रामीण जनतेला. आणि तुम्हाला माहिती आहे मुळात कोल्हापूर शहरामध्ये काय काय प्रकार चालतात. आरक्षण टाकणे, मग कारभारी नगरसेवकांनी ते आरक्षण, ती जमीन स्वस्तात घेणं आणि मग पुन्हा ती जमीन कमर्शियल पर्पजनं भविष्यात जाऊन विकणं. ह्या सगळ्या खेळात आमचा ग्रामीण जनता खूप माग आहे. त्यांना काही माहिती नाही आणि ती भरडली जाईल ही आम्हाला भीती वाटते. त्यामुळे आम्ही आमच्या शेतीवर जगतोय. मी तुम्हाला म्हणतो ना 7 लिटर दूध आम्ही या ठिकाणी पाडतो, उद्या बंद होणार आहे, हे सगळं ठप्प होणार आहे, अशी परिस्थिती. मला फक्त या ठिकाणी हे सांगायचं आहे, त्यांचा मोठा गैरसमज झालेला आहे. कारण जी शेतीची जमीन आहे त्याच्यावर आरक्षण टाकता येते किंवा शेतीची जमीन नष्ट होईल, हा गैरसमज आहे. म्हणूनच शासनानं एकत्रित बैठक घेऊन असे गैरसमज दूर केले पाहिजे. कारण शहरात देखील आपण पाहिलं असेल, कदमवाडी घ्या, आपला बावडा घ्या, शहरात देखील म्हणजे बरेच लोक शेती करतात ना, मग त्यांच्या शेतीवर कुठं आरक्षण पडलं, त्याचंही खोडून काढतो. आरक्षण कुठं पडलं. जिथं फ्लड एरिया आहे, जिथं पूरबाधित क्षेत्र आहे, तेच फक्त कोल्हापूर शहर क्षेत्र राहिले. तुम्ही बघा, सर्वे करा, मग मला सांगा घाडगे साहेब, निश्चित मी तयार आहे. जिथं पूर येतो, पुरानं पूर्ण शेती बुडते, तिथंच फक्त शेती राहिलंय, अन्यथा कुठे शेती राहिलेली नाही. हे म्हणतात ठीक आहे की काही, पण येलो बेल्ट म्हणून प्रकार असतो गावठाणाच्या बाहेर, येलो बेल्ट असतो. आता जो येलो बेल्ट वडण्याचा खूप मोठा आहे, तिथे डेव्हलप होणार, तिथे शेती बंद होणार. आणि उद्या ही लॉबी तरबेज आहे हो, ही उद्या पूर्ण परिसर येलो बेल्ट करायला मागे पुढे बघणार नाही. अगदी मला म्हटलं ना मी, हे ज्यासाठी घाडगे साहेबांना मी निमंत्रित करतो वडणग्याला. वडणग्याच्या नदीवर आपण उभारून बघूया पावड्यातली बांधकामं कुठं, न्यू पॅलेसची बांधकामं कुठपर्यंत आले, हे उद्या वडग्यात होणार नाही का. आणि त्यामुळे उलट अजून शहराची कोथिंबीर लावणार आहे. आज शाहूपुरी सारख्या ठिकाणी पाणी येतं किंवा नागा पार्कमध्ये पाणी येतं, निम्म्यापेक्षा जास्त शहरच पाण्यात राहणार आहे. त्यामुळे हद्दवाढ करू नका ही माझी विनंती. आणि मुळात लहान आणि सुंदर शहर आहे आपलं, त्याच पद्धतीने आपण ठेवू. ठीक आहे, मला तुमच्याकडे येण्याच्या अगोदर, पण ह्याच्या अगोदर एक नाही, जर आपण पुणा वगैरे यासारख्या ठिकाणची जर बघितली तर त्यांचे हद्दवाढ झाल्यामुळे तिथं रोजगार निर्मिती झाली, त्या ठिकाणी चालना मिळाली, वेगवेगळ्या गोष्टींची उभारणी झाली. मग आपण छोटं सुंदर शहर म्हणूनच आपण थांबायचं का भविष्याचा विचार करायचा नाही? मी तुम्हाला निश्चित सांगतो ना, पुण्यासारखं उदाहरण मी बेळगावच देतो. कोल्हापूर एवढं शहर असेल पण डेव्हलप केलं ना, राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, तिचा अभाव लक्षात वाटत नाही. राजकीय इच्छाशक्ती नाही, निश्चित नाही, म्हणून डेव्हलपमेंट झाली. कोणी नेतो त्यांची राजकीय इच्छाशक्ती म्हणून डेव्हलप झाली नाही, माझं ठाम मत आहे. आणि राहता राहिला पुण्याचा विषय, पुण्याच्या आपल्या कोल्हापूरचे सहपालकमंत्री आदरणीय माधुरी मिसाळ साहेबांनी परवाही सांगितलं हद्दवाढ समर्थनाच्या बैठकीमध्ये की आम्ही हद्दवाढ केली, पण जी गावं घेतली त्यांना 2 वर्ष झाला आम्ही काही सुविधा देऊ शकलेलो नाही. ती अ वर्गातली महानगरपालिका, आपण ड वर्गातली महानगरपालिका कुठं पुरवणार आहोत. बरं, मुळात हद्दवाढ झाल्यानंतर आडगावांची ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणता तर आडगावांचं क्षेत्र कमी असेल, पण ज्यावेळी 22 गावं मागणी करत होती, 20 गावं, घाडगे साहेबांसाठी 66 चौरस किलोमीटर हद्दात शहराची आहे, ती वाढून साधारणपणे 190 चौरस किलोमीटर झाले असते. मुळात हद्द तिप्पट वाढली असते. फंडिंग किती होणार, लोकसंख्या वाढणार किती, 2-2.5 लाख. फंडिंग किती येणार तर 1.5 येणार. पूर्वीच्या तर 6 लाख असेल, ती गेल्याचे 8.5-9 लाखावर 1.5. पण क्षेत्रफळ वाढणार किती, तिप्पट. मग त्या तिप्पट क्षेत्राला हे निधी पुरवणार आहे का, हा फंड पुरवणार आहे का. आणि लोकसंख्येचा निकष सेंट्रल गव्हर्नमेंट काढून टाकलेला आहे. त्यामुळे कुठेही लोकसंख्या एवढी पाहिजे तेवढी पाहिजे असा काही प्रकार राहिलेला नाही. त्यामुळे व्हील पॉवर पाहिजे राज्यकर्त्यांची, तर निश्चित होऊ शकते. मी त्याच्याकडे येणार आहे राजकीय व्हील पॉवरवरती. प्राधिकरणाचा तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय गावामधलं वातावरण आहे प्राधिकरणाच्या दृष्टिकोनातून? मी पहिल्याप्रथम या दोघांचे मूलभूत सुविधाबद्दलचे प्रश्न जे आहेत, जोपर्यंत म्हणजे 1974ला महानगर अधिनियम स्थापन झाले त्यावेळी जी अवस्था आज कोल्हापूरची आहे ती म्हणजे भारतामधल्या सगळ्या मोठ्या शहरांची होती.
म्हणूनच हा अधिनियम स्थापन झाला प्राधिकरणाचा. आणि त्या प्राधिकरणाच्या अधिनियमानुसार आता आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे कुठल्याही मी म्हटलं मी बिल्डर आहे किंवा मी टाकतो याच्यावर आरक्षण, तर असं कधीही होत नाही. त्याची अधिसूचना निघते. अधिसूचना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ज्याचा मालमत्ता धारक आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार आहे की हरकत घेण्याचा. त्याला वाटलं मला ग्रीन झोन ठेवायची आहे जमीन, तर ते कायमस्वरूपी शेती ठेवू शकतो. आता झालंय कसं उलट की सचिनने सांगितलं तसं म्हणजे वडंगच्या परिसरामध्ये येलो बेल्ट केलं. मग येलो बेल्ट करत असताना शेतकऱ्यांनी त्यावेळेला ऑब्जेक्शन नाही, निश्चित 5,000 पेक्षा जास्त हरकती दाखल झाले तरी जिल्ह्याचा झाला, झाले, पण मग कोणीही तेव्हा विचार केला नाही. हे शासन काम करता नेहमी दाबून करतं, गरिबांच्या मुडक्या पायद्याचं काम करतं. असं कुठे नाही कायद्याप्रमाणे वागत असतं तर आपण जगात एक नंबरला गेलो असतो. जगात एक नंबरला गेलो असतो, पण कायद्याप्रमाणे देश चालला असता तर चालत नाही म्हणून हा गोंधळ आहे. असं कुठेही नाही. नाही, 100% हरकती घेतलेल्या आहेत. 5,000 हरकती पेंडिंग आहेत. 5,000 हरकती पेंडिंग आहेत जिल्ह्यात आलेल्या. ज्यावेळी जिल्ह्याचा डीपीआर केला, जिल्ह्याचा विकास आराखडा केला, म्हणजे सांगितलं ना मी काय सांगितलं, लोकप्रतिनिधी कुठे गेले होते? मग मी तुम्हाला तेच सांगितलं या ठिकाणी विकासाचे विजन असणारं नेतृत्व नाही, अशीच परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधींची विल पॉवर कमी म्हणतात. मी मगाशी तेच सांगितलं ना. नाही, या मुद्द्याच्या बाबतीमध्ये म्हणतात. ज्या वेळेला हरकती मागवतात तेवढं लोकप्रतिनिधी तेच काम असतं. आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. 5,000 जर हरकती आल्या असत्या आणि त्यावर जर तिथल्या लोकप्रतिनिधी जर मान्य केलं नाही शासनानं त्यावेळी त्यावर मोर्चे काढायला पाहिजे होते. आणि भंग आहे हा. म्हणजे यांच्या म्हणण्याप्रमाणे अधिसूचनेचा तो भंग केलेला आहे, त्यामुळे यांनी कोर्टात जायला पाहिजे होतं त्यावेळेला. काय सचिनजी डायरेक्ट हायकोर्टात जायला पाहिजे होता आणि ह्या हरकती खोडून काढल्या. मुळात मी सांगितलं मग आपण ना एवढे की जर सक्षम सगळेच- लोकप्रतिनिधी आहे, सगळेच- जर आपण जनतेसाठी एवढं करू शकत नसेल तर 1-2 हजार पण येणार कसा? नाही, आणि मी- कोल्हापूरचा विकास होणार कसा? आणि 42 गावांचा तर कसा विकास होणार आहे? कुठलाही लोकप्रतिनिधी आज जिल्ह्यातला सांगू दे किंवा कुठलाही आमदार खासदार सांगू देत की ह्या गावांचं आम्ही नेतृत्व करतोय, आम्ही ह्या गावासाठी प्राधिकरणामधनं हा फंड आणून आम्ही या गावांचा विकास करतो आणि कोल्हापूर शहरामध्ये घेतो. किंवा कोल्हापूरतल्या लोकप्रतिनिधी सांगावं की आम्ही ह्या ग्रामीण जनतेच्या गावामध्ये जाऊन आम्ही यांना फंड देतो आणि असा फंड येत असेल तर त्यांनी जाहीर सांगावं, आम्ही त्यांना जाहीर समर्थन करतो. असं होऊ शकत नाही. यातल्या तांत्रिक दृष्टी अजून कोणीही समजून घेतलं नाही. आणि मूलभूत गरजा हा काय तांत्रिक गोष्टी काय तांत्रिक गोष्टी? तांत्रिक गोष्ट म्हणजे पुण्याची 27 वेळा हद्दवाढ झाली म्हणतात, मुंबईची झाली म्हणतात, नागपूरची झाली म्हणतात. त्यांच्या काय हद्दवाढ झाल्या? कारण त्यांनी प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला पहिल्यांदा, लोकांच्या हरकती घेतल्या, तिथं त्याचं बजेट लावलं म्हणून तिथं 27 वेळा हद्दवाढ झाली. आणि पुण्यामध्ये शेतीचा व्यवसाय जास्त नाही मग आहे. आपल्या तिथे प्राधिकरणाच्या कधी बैठका नाही शैक्षणिक झाल्यात? आपल्या प्राधिकरणाच्या कधी बैठका नाही झाल्या? प्राधिकरणाची आज अखेर कधीही बैठक झालेली नाही. तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा, कधीच माहित नाही. लोकांना प्राधिकरण कोल्हापूर शहरातल्या लोकांना अजूनही माहित नाही की आम्ही प्राधिकरण क्षेत्रात आहे. मुळात मग हे अपयश कुणाचं आहे? अपयश लोकप्रतिनिधींचं, सचिनजी म्हणतात तसं. आम्ही तेच रस्त्यावर ह्या विषयी सांगितलं. मानून मुळात काय विषय आहे, राजू माने सारखे सगळे अभ्यासू शेतकरी नसतात, माहित नाही. 7-12 तगड्यात गेला बदल लोकांना लक्षात येत नाही. शासनाने केलं कुणाच्या काय लक्षात येणार आहे ही वस्तुस्थिती आहे. पण ज्यावेळी खान या ठिकाणी जिल्ह्याचा डीपीआर केला त्यावेळी येलो बेल टाकले, 100 रस्ते टाकले, हरकती लोकांच्या घरावर रस्ते गेलेत, 100 फुटी लोकांच्या विहिरीवर रस्ते गेलेत, काही ऑफिसमध्ये पासून आराखडा केलाय जिल्ह्याचा. आणि त्यावेळी हरकती 5,000 हरकती पेंडिंग आहेत, काही नाही, काही नाही. मग हे असं दाबून सगळं चाललं असतं, वस्तूची पाहणी करत नाहीत. आणि सांगितलं नाही म्हणतात तसं आता रत्नागिरी कोल्हापूर हायवेचा लोकांचा विरोध होता ना. शासनाने शेवटी तुमच्या त्या अधिग्रहणाच्या नियमाखाली लोकांच्या जमिनी अधिकृत केल्याच ना. काही चालत नाही शासनापुढं. मुळात कोणाच काही चालत नाही, चालू देत नाहीत. बऱ्याच खेळल्या जातात आणि या ठिकाणी शेतकऱ्याला याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही. काय ते म्हणतात की शासन कुणाचं ऐकून घेत नाही, त्यांना जे करायचंय शासनाला ते करतात. असं होतं कधी? बघा, विकासाची प्रक्रिया संपूर्ण जगात बघितलं असेल किंवा आपल्या इथे देखील वेळोवेळी आता त्याच्यामध्ये एक प्रश्न ऍड करतो. सचिनजी म्हणाले की राजकीय अनास्था आहे सगळ्या बाबतीमध्ये. राजकीय अनास्था आम्ही शहराच्या दृष्टीनं आमच्या शहराचे जे आमदार आहेत, आमचे नेते आहेत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, त्यांची पहिल्यापासून त्यांनी भूमिकेत कधी बदल केलेला नाही. शहरात देखील त्यांची तीच भूमिका आहे, हद्दवाढ व्हावी. ग्रामीण भागात देखील गेले तर त्यांचं म्हणणं आहे की ग्रामीण भागातील जनतेचे गैरसमज प्रशासनानं दूर करावेत आणि हद्दवाढ व्हावी. आता इतर लोकप्रतिनिधींचा
मी सांगू शकत नाही. आलं बरेच लक्षात. जण शहरात तरी राहतात, जमतंय. मग शहरात आले की निवडणुकीपुरते महापालिकेची निवडणूक आली की एक भूमिका मांडतात, तिथे ग्रामीण भागात गेले की ग्रामीण भागातील नगर सचिनजी, जे ग्रामपंचायत आली की तिथं उत्तर द्यायला लागणार तुम्हाला. तिथं वेगळी भूमिका असते. नक्की. आम्ही बाकींच्यावर बोलत नाही, परंतु आमचा नेता हा म्हणजे एका मुद्द्यावर घट्ट आहे. मग त्यांना देखील कसं आहे, त्यांचे देखील शहरातील जे समर्थक आहेत म्हणजे त्यांची चूक आहे असं म्हणत नाही, त्यांचे जे पाठीराखे आहेत किंवा त्यांचे जे आहेत मग ते शहरातील लोक आल्यानंतर ती त्यांची भाषा बोलतात. ग्रामीण भागात गेल्यानंतर त्यांची शेवटी भाषा. हे मताचं राजकारण असल्यामुळे त्यांना ती लोकांची भूमिका घ्यावी लागते. परंतु सारासार जिल्ह्याचा विकास करायला पाहिजे. आता IT पार्क प्रस्तावित आहे, खंडपीठ प्रस्तावित आहे, 1000 बेड्स आता आपल्या ठिकाणी या ठिकाणी हॉस्पिटल व्हावं लागले, कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आपली. आता वंदे भारत एक झाली, दुसरी व्हावं लागलेली आहे, विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. म्हणजे शहर आता प्रगतीच्या दृष्टीनं पूर्वी जसं शाहू महाराज किंवा राजाराम महाराज यांनी जे व्हिजन बघितलेलं आहे आपण त्याच्या जवळ पोहोचणार नाही, परंतु असं पुढे जात असताना कुठंतरी आता या छोट्या मोठ्या प्रश्नावर आपण देखील सगळ्यांनी मन मोठं करायला पाहिजे. आता त्यांनी राजूभाईंनी मांडलेला मुद्दा किंवा सचिनरावांनी मांडलेला मुद्दा मी देखील त्याच्याशी व्यक्तिगतरित्या सहमत आहे. कुठला की जो फंडचा मुद्दा मांडला की आम्हाला बरेच फंड मिळतात, तर आम्ही देखील सरकारकडे मागणी करू, जी प्रस्तावित गाव आहे किंवा भविष्यात येणार आहे त्यांना त्यासाठी विशेष निधी देता येतो का, त्यांच्यातील ज्या पायाभूत किंवा मूलभूत सुविधा आहे त्यासाठी विशेष निधी देऊन बाबा त्यांना देखील एक विश्वास होईल बाबा शहरात आल्यानंतर आम्हाला आमची काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. मग त्यांच्या काही सुविधा असतील किंवा त्यांचा जो फंड कमी होणार असेल आमच्याकडे आल्यामुळे त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून हद्दवाढ करावी, असं काय करता येईल का? राजूजी, खरं तुम्हाला काय काय तरी सांगायचं होतं? हा. तुम्हाला काय ते बोलायचं होतं? मला एक ह्या म्हणजे प्रक्रियेमध्ये जाणून आलं, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमचे ग्रामपंचायतचे सुद्धा किंवा शहरातले, की लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि मग हद्दवाढ केली पाहिजे. पण नेमकं लोकांना विश्वासात घ्यायचा म्हणजे प्रकार काय आहे? महाराष्ट्र शासनाला अधिसूचना काढायचा हक्क आहे, सुनावणी घ्यायचा आहे आणि लोकांची मतं जाणून घ्यायची. मग विश्वास कशाच्या गोष्टीचा? विश्वास वगैरे ह्या प्रक्रियेमध्ये नाही आहे. इथं नागरिकांचं मत महत्वाचं आहे. विश्वासात घेणं हा विषय वेगळा किंवा फंड येणं हा विषय वेगळा. फंड कधी अगोदर तुमची प्रारूप आराखडा सादर करा, त्याच्यावर हरकती घ्या, लोकांचं म्हणणं आहे का, आमच्या ज्या गावांचा तुम्हाला विकास करायचा आहे त्या प्लॅनिंग अगोदर द्या ना, आम्हाला अंतिम आराखडा बनवून द्या, पण घ्या ना. विकासाला कुठलाही ग्रामीण भागातला एकही व्यक्ती विरोध करणार नाही याची आम्ही देतो, पण त्यांच्याजवळ त्यांचं ब्ल्यूप्रिंट द्या ना काहीतरी. हे जर ब्ल्यूप्रिंट देणार नसतील तर हा प्रश्न असाच रगडत झाला. लोक उद्या हे बघा, कालचं तर मध्ये प्रकरण वाटलं की गाव सभेचे ठराव आले पाहिजे, म्हणजे उलटी प्रोसिजर चालू झाली. म्हणजे माझ्या असण्यात कायद्याच्या दृष्ट्या अधिसूचना ही शासनानं, राज्य शासन आणि नगररचना विभाग यांनी म्हणजे ते अधिसूचना काढून त्याचं गॅजेट व्हायला पाहिजे. गॅजेटमध्ये ते महाराष्ट्र शासनानं गॅजेट प्रसिद्ध करायला पाहिजे, कुठलं क्षेत्र आम्ही आणि कुठली लोकसंख्या आहे याचं गॅजेट प्रसिद्ध केल्यानंतर ते दैनिकामध्ये प्रसिद्ध करायला पाहिजे. आणि ही प्रोसिजर हद्दवाढीची आहे. तत्वतः हद्दवाढीला मान्यता वगैरे हा मला न पटणारा विषय आहे. पण मध्यंतरीच्या काळात एक नाही ही जनजागृती करण्यासाठी एक नाही गावनिहाय बैठक घेण्याचं नियोजन केलं होतं, पण त्यावेळेस गावनिहाय बैठकीमध्ये सुद्धा विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यामुळे 100% आजही जरी गेला तर प्रत्येक गावात विरोधच होणार. म्हणून कायदेशीर प्रोसिजरनच जायला पाहिजे शासनाला. मग विश्वासात घ्यायचं कसं? विश्वासात घ्यायचा संबंधच कुठे येतो? हा विश्वासाचा विषयच नाही. म्हणजे पण लोकशाही हत्या झाली. कायदेशीर म्हणजे लोकशाही हत्या झाली. आमचं मतच घेणार नसाल तुम्ही, नाही, मतं आम्ही काय काय जनावर आहोत का? नाही. शासनाने ठरवलं म्हणून नाही, शहरात नाही, जाऊ, नाही, शहरात- मतं मुळात हे विषयच येत प्रत्येकाचंच नाही. घ्यायला पाहिजे. विषयच येत नाही, मुळात विश्वास नाही, घ्यावा नाही, लागेल. मग ते सचिन म्हणजे राव राजू पाटील माने साहेब सांगितलं म्हटले तसं आराखडा सादर करला पाहिजे. हे आम्ही हा. करणार आहोत, हे करणार आहोत, हे सांगायला मग ते पाहिजे. समजून घ्या पाहिजे. डायरेक्ट अधिसूचना काढा आणि बरोबर. नाही चालणार, त्याला आम्हाला कायदेशीर मार्ग आहेत. आम्ही त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ते हलून पडायचं आम्ही त्या ठिकाणी आम्ही ग्रामीण जनतेने तयारी ठेवलेली आहे. शासन म्हणजे सर्वस्व शेवटी सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, या गोष्टी आम्ही जाऊ निश्चित. आणि त्या अधिसूचनेला आम्ही आव्हान द्यायची तयारी आमची आहे. पण मुळात ग्रामीण जनतेला काहीतरी प्रारूप आराखडा द्यायला पाहिजे. हे करतो ते करतो काहीच सांगत नाही. कोणाला तरी वाटते ना अर्धवट सांगा ना, तुमच्या गावात ह्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करू, त्या पद्धतीने डेव्हलपमेंट ह्यासाठी हा फंड गाडगे साहेबांनी म्हटलं तसं विशेष पॅकेज आम्ही या गावांसाठी देऊ, शासन देऊ शकतं, काय अडचण नाही. आज महालक्ष्मी आराखड्याचे 500 कोटी जाहीर केलेत, 257 कोटी या ठिकाणी ज्योतिबाच्या आराखड्यासाठी जाहीर केलेत. अशा पद्धतीने ह्या रुरल एरियासाठी डेव्हलपमेंटचं काहीतरी असं दिलं आणि ते सादरीकरण केलं, राजू माने ब्ल्यू प्रिंट सादर केली, या पद्धतीने तर निश्चित लोक त्यावेळी विचार करतील.
पण जर दाबून करायला लागला मग लोकशाहीची हत्या येते. आमच्या अधिकारांचं काय? बरं, मुळात 14 जुलैला तुम्हाला प्रारूप मतदारसंघाची रचना प्रसिद्ध करायला सांगितले. बरोबर. 21 जुलैपर्यंत हरकती मागवायच्या आहेत. 28 जुलैला अंतिम सुनावणी आहे. बरोबर. मग असं असताना आता हातोड करू शकतात का? अजिबात नाही. डोळ्यात धुळपेक आहे. येणाऱ्या निवडणुकीसमोर ठेवून हे सगळं चाललेलं कारस्थान. आता त्यांनी जरी सांगितलं असेल तर आजच वर्तमानपत्रात आलं की निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाची सल्ला मसलत करून हद्दवाढीचा प्रश्न निकालात निघणार. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी तरतूद असेल. निवडणुका डोळ्याच्या समोर मुळात मला तेच नाही, सांगायचं मुळात गाडगे साहेबांना, निवडणुका गाडगे डोळ्यासमोर साहेब, असलं तर- शासनानं नाही, मुळात मी मला तेच सांगतो की सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन की 4 महिन्यात निवडणुका घ्या. बरोबर. त्यामुळे त्यांना 4 महिन्यात निवडणुका सुरुवात घ्याव्या होणार. लागतील. एखादं नाही, 6 महिने सुरुवात एक्सटेंड केलेलं होईल. एखादं महिना एक्सटेंड होईल. डिसेंबरच्या पूर्वी सगळ्या निवडणुका संपवाव्याच लागतील. तेवढा कालावधी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे म्हणजे त्यांनी जरी सांगितलं असेल तरी की या निवडणुकीच्या पूर्वी या हद्दवाढ होऊ शकते आणि व्हावी अशी शहरातील जनतेची मागणी आहे. दुसरी गोष्ट आता विश्वासाचा किंवा इतर जो विषय निघालेला आहे म्हणजे हा विश्वास कसा आहे की एक जनतेचा लोकप्रतिनिधी किंवा शासन विचार करताना जरी कायदा एक सांगत असेल म्हणजे जरी कायद्यावर ठाम असेल बोट तरी बाबा त्याच्यातून काहीतरी जनतेचा रोष होऊ नये याची काळजी शासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी घेणार. त्यामुळे हा विश्वासाचा मुद्दा आहे. विश्वासाचा मुद्दा आहे. राजेश शेजर साहेब आग्रे असणं 100% क्रमप्राप्त आहे. कारण त्यांनी आग्रे राहायलाच पाहिजे कारण ते फक्त शहराचं नेतृत्व करतात. पण ज्याची गोष्टी होती ती मगाशी गाडगे साहेब ग्रामीण आणि शहरीचं नेतृत्व त्यांची अडचणच आहे. त्यांना दोन्ही लोक सांभाळायला पाहिजेत. दोन्ही लोकांचा बॅलन्स करायला पाहिजे. पण माझी तुम्हाला या चॅलेंजच्या माध्यमातून विनंती आहे. आता गाडगे साहेब आणि शहरी जनतेची इच्छा आहे की हात वाढवावी. तुम्ही साहेब एक ग्राउंड रिपोर्ट शहरातला करा, एक ग्रामीण भागातला करा आणि खरोखर रिपोर्ट काढा. शहरातल्या तळातल्या जनतेची अजिबात इच्छा नाही. माझे बरेच मित्र परिवार आहे, माझे पै पाहुणे इथं आम्हाला सुविधांची अनास्था आहे. आमचं देखील असं आम्हाला सुविधांची अनास्था आहे. करा ना ग्राउंड रिपोर्ट. ग्रामीण भागातील जनता आहे. मी तुम्हाला एवढं सांगितलं आणि त्यांची इच्छा आहे आपण म्हणून सांगितलं ना मी साहेब ग्रामीण भागातून ग्राउंड रिपोर्ट करा आपण आणि शहरातून ग्राउंड रिपोर्ट करा आणि मग तुम्हीच सांगा काय परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील जनतेचे पण म्हणजे एखाद्या गावाचं नाव घेऊन आम्ही ग्रामीण भागात राहतोय म्हणण्यापेक्षा आम्ही शहरात राहतोय आणि आम्ही शहरात आहे असं शहरी सुविधांचा आम्हाला लाभ होणार अशी ग्रामीण भागातील. कसं आहे की आपण कोल्हापूर शहर आणि जिल्हा येणाऱ्या 35-50 वर्षाचा विचार करून दोघांनी कुठेतरी एकमतावरती आलं पाहिजे. शहराचा विकास झाला पाहिजे, ग्रामीण जनतेचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी मी तुमच्या माध्यमातून आणि शहराचे प्रतिनिधी आणि ग्रामीणचे प्रतिनिधी यांना विनंती करतो की बाबा आपण प्राधिकरण महाराष्ट्र शासनानं स्थापन केले ना. हायकोर्टानं ज्यावेळा आदेश दिले 2017ला हद्दवाढ होणार होती त्यावेळी प्राधिकरण स्थापन केलं ना. मग आमचे कोणी लोकप्रतिनिधी असतील मग त्यावेळेस माझा विरोध होता प्राधिकरणाला या साहेब की हे एवढे प्राधिकरण आपल्याला नको, आपण महानगर करूया. तर त्यावेळेला काय झालं की आमच्या दबावामुळे मला त्यावेळी ते मान्य करायला लागले की त्यांच्याबरोबर जाणं भाग पडलं. आणि त्याच वेळी मी सांगितलं होतं की आणि माझ्या बऱ्याच पत्रकामध्ये मी सांगितलं की या प्राधिकरणाला शासन निधी देऊ शकणार नाही. ही 42 गावची एक ग्रामपंचायत आहे आणि कोल्हापूर शहराची एक महापालिका आहे. महापालिकाने 42 गावचा कधीही आराखडा होणार नाही, आजही नाही आणि भविष्यातही होणार नाही. आणि ही शहराची आणि ग्रामीण जनतेची ह्यामध्ये तेढ निर्माण झाले आजच्या. ही जर तेढ निर्माण करायची असेल तर शहर आणि 42 गाव किंवा जे काय अपेक्षित असतील लोकांना त्यांचा एक आराखडा बनवा की शहर आणि गाव ही एकच आहे. आणि ह्यासाठी शासनाला काय करायला लागते ते प्राधिकरणाला 21चा रूल आहे ते थोडा कॅन्सल केला. जेवढा पाहिजे तेवढा शहराला फंड येईल, ग्रामीण जनतेला फंड येईल, जिल्ह्याला फंड येईल. आणि जे IT पार्क जे किशोररावांनी सांगितलं जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा टाउन प्लॅनिंग ऍक्ट प्रमाणे ह्या आराखड्याला मान्यता मिळत नाही त्यामुळे कोल्हापूर शहरातली बेरोजगारी समस्या आहेत युवकांच्या युवतींच्या जर भविष्यातल्या ह्या संपवायच्या असतील तर दोन्हींनी कुठेतरी एकत्र येऊन समझोता केला पाहिजे. आणि मी गेल्या 6 महिन्यापासून सगळ्या खासदार मंत्री आमदारांना ही भूमिका पटवून दिलेली आहे की हे जर तुम्हाला प्रश्न संपुष्टात आणायचा असेल तर ही प्रोसिजर आपल्याला करावी लागेल आणि तरच हा हद्दवाढीचा विषय संपेल आणि जिल्ह्याच्या शहराच्या ग्रामीण भागाचा युवकांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि जिल्ह्याचीही प्रगती होईल. त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष घाला आणि हे जे प्राधिकरण आहे
यामध्ये बदल करून तुम्ही महानगर प्रदेश स्थापन करा. हा विषय लवकरात लवकर संपत येईल. आमचा आम्हाला प्लॅन सगळ्या ग्रामीण भागाला बघायला मिळेल. ग्रामीण भागातील लोकही तक्रार करणार नाहीत. जसं हे म्हणतात की 2000 3000 2000 नाही 20,000 पुण्यात होता. कारण 2015ला पुणे महानगर PMRDची सुरुवात झाली साहेब कामाची आणि आपलं 2017ला प्राधिकरण स्थापन झाले. 30,000 कोटीची कामं चालू आहेत पुण्यामध्ये आज. आणि आपलं 2017ला चालू होईल. 1 रुपयाचा आपल्या ह्या शहर आणि ग्रामीणमध्ये विकास नाही आहे. आणि 13 कोटी शिल्लक आहेत ते लोकसंख्येच्या आधारावर विकास करावा म्हणून वाटतं म्हणून सांगतात लोक. म्हणजे हे किती आपण मागासलेलं आहोत ह्या प्रश्नासाठी ह्याचा कोल्हापूर जनतेनं ग्रामीण जनतेनं विचार करायला पाहिजे. आणि शेवटी मुलं आपलीच भविष्यात आपलीच मुलं मोठी होणार. त्यांना कुठं रोजगार निर्मिती झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला काम मिळालं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती सक्षम झाली. त्यासाठी हे महानगर प्रदेशचाच पर्याय कोल्हापूर शहरातल्या लोकप्रतिनिधी आहे आणि तर कोणताही पर्याय नाही. असंच आपण भांडत बसणार. 1-2-3 गावं हद्दवाढीने हे जबरदस्तीने करणार. आणि जी उपनगराची अवस्था आहे जी उपनगर आज कोल्हापुरातली त्यांची अवस्था कशामुळे झाल्या की त्यांचा फायनल टिपेस नाही. तीच आमची अवस्था होणार आहे. म्हणून आम्ही एवढ्यासाठी वाटतोय की हा फायनल टिपेस एकदा करा. आणि आमच्या तुम्हाला जे जनतेला जे वाटते जनता आज येणार आहात तुमच्या हद्दवाढी. शेवटची कमेंट किशोरजी काय सांगाल? काय हद्दवाढ निश्चित निवडणुकीपूर्वी होणार आणि बऱ्याच ग्रामीण भागातील नेते मंडळींना महापालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी. सचिनजी तुमची शेवटची कमेंट. निश्चित त्यांना शुभेच्छा गाडगे साहेबांना माझ्या. अच्छा. पण निश्चित आम्ही ग्रामीण जनता पण याला कडाडून विरोध करू. प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू, रस्त्यावर लढाई लढू, पण हद्दवाढ हलून पाडू. हद्दवाढ आणि विरोध ह्याच्यापेक्षा आमचं प्राधिकरण कसं सक्षम आहे त्यासाठी आमचा लढा आजही चालू आहे. पूर्वी होता, भविष्यातही संघर्ष चालू आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ. आणि हे दोघांचेही प्रश्न सुटतील एवढी मला खात्री आहे. एकंदरीतच या प्रश्नाच्या अनेक अंतरंग आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करता येतील, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे आपण ही चर्चा इथंच थांबवतोय. प्रत्येकजणच आपापल्या भूमिकेवरती ठाम आहे. काही जण म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावरती ही निव्वळ धुळफेक आहे, तर काही जण म्हणतात की नाही ही धुळफेक नाही, निश्चित होणार आहे. त्याला थोडासा कालावधी लागेल, पण योग्य दिशेनं सरकार पाऊल टाकत आहे. आणि मग विरोधक आणि एका बाजूनं होय म्हणणारे हे लोक याच्यामधून जर मध्यमार्ग काढायचा असेल तर प्राधिकरण सक्षम करा. त्याच्या ब्ल्यूप्रिंट्स लोकांच्या समोर ठेवा. एकदा लोकांना जनतेला ते पटवून द्या. जर हे नाही होत झालं तर मग कित्येक वर्ष अशाच चर्चा होत राहतील, अशीच आंदोलनं होत राहतील, अशीच विविध मुद्द्यांवरती अशाच पद्धतीची दरी निर्माण होईल. आणि त्यासाठी कुठल्या तरी एका मुद्द्यावरती आपल्याला येऊन थांबावं लागेल आणि उद्याच्या भविष्यातल्या पिढीसाठी आपल्याला एकत्रित बसून विचार करावा लागेल. तिघही आपापल्या मुद्द्यांवरती ठाम आहे, परंतु या तिघांच्या मुद्द्यातला मूळ जे सूत्र आहे ते हेच आहे की या ठिकाणी मग शहरामध्ये असू दे किंवा ग्रामीण भागामध्ये असू दे, जिथं कुठं जे लोक नागरिक राहतात त्यांचा विकास व्हायला पाहिजे. पण विकास कसा होणार हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि त्यासाठीच आपण ही चर्चा आज घडवून आणलो. उद्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीनं थेट ग्राउंडवरती जाऊन ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊया आणि नेमकं तिथल्या जनतेचं, तिथल्या लोकांची मतं काय आहेत, शहरातल्या जनतेची मतं काय आहेत हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा नव्यानं आपण वाचा फोडण्याचं काम करू. पण तुर्तास आपण इथंच थांबूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. सर आपण आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून